ज्यावेळेस पंतप्रधानांनी माफी मागितली त्यावेळेस एक उपमुख्यमंत्री हसत होते असं त्यांनी टीका केली। पहिली गोष्ट तर माझा उद्धव ठाकरेंना सवाल आहे की नेहरूजींनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या बद्दल डिस्कव्हरी ऑफ इंडियामध्ये जे लिहिलेलं आहे त्या संदर्भात काँग्रेसला माफी मागायला लावणार का? काँग्रेसने ज्या प्रकारे मध्य प्रदेशमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा बुलडोजर लावून त्या ठिकाणी तोडला, त्याच्यावर शरद पवार साहेब आणि उद्धव ठाकरे साहेब का मुख गिळून बसले आहेत? कर्नाटकमध्ये ज्या प्रकारे काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षांनी छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा हटवला त्याबद्दल ते एक शब्दही का बोलत नाही? पहिले याचं उत्तर दिलं पाहिजे। इतके वर्ष आम्हाला काँग्रेसने इतिहासात शिकवलं की शिवाजी महाराजांनी सुरत लुटली, महाराजांनी सुरत लुटली नव्हती। महाराजांनी केवळ स्वराज्याचा खजिना हा त्या ठिकाणी योग्य त्या लोकांकडनं त्या ठिकाणी घेतला होता किंवा त्यांच्यावर त्या ठिकाणी आक्रमण केलं होतं, पण सुरत कधी त्यांनी लुटली नव्हती। पण हा इतिहास जणू काही महाराज त्या ठिकाणी लूट करायला सामान्य माणसाचे गेले होते, अशा प्रकारचा इतिहास आम्हाला इतके वर्ष ज्या काँग्रेसने शिकवला त्याला माफी मागायला सांगणार आहात की केवळ खुर्ची करता त्यांचा मिंदे पण स्वीकारणार आहात हे सांगितलं। तर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी देखील आता महाविकास आघाडीला एक सवाल विचारलेला आहे। कर्नाटकमध्ये काँग्रेसनं छत्रपती शिवरायांचा पुतळा काढला, हा शिवप्रेमींचा अपमान नाही का असा प्रश्न त्यांनी विचारलाय। एकीकडे पुतळा कोसळल्याच्या निषेधार्थ महाविकास आघाडी आंदोलन करतेय, तर दुसरीकडे फडणवीसांनी देखील आता महाविकास आघाडीला काही सवाल विचारले। कर्नाटकमधल्या पुतळ्या प्रकरणी पवार आणि ठाकरे गप्प का असा सवाल आता उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी महाविकास आघाडीला विचारलाय। कर्नाटकमधल्या पुतळ्या प्रकरणी पवार आणि ठाकरे केव्हा बोलणार असा प्रश्न देखील आता फडणवीसांनी उपस्थित केलाय। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।